मागच्या लेक्चर मध्ये आपण लिस्टच्या काही मेथड्स बघितल्या होत्या, की जसं आपण लिस्ट मध्ये हाऊ टू ऍड द एलिमेंट इन अ लिस्ट. ओके, तर त्यासाठी आपण 3 मेथड बघितल्या, अपेंड, एक्सटेंड आणि इन्सर्ट. या 3 मेथड बघितल्या. जसं रिमूव्ह करण्यासाठी काही मेथड बघितल्या, म्हणजे एलिमेंट डिलीट करण्यासाठी पॉप असेल, रिमूव्ह असेल. ओके, तर ह्या काही मेथड बघितल्या. त्यानंतर आपण मीन, मॅक्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स बघितल्या. ओके, नाउ सम ऑफ अनदर मेथड्स वी डिस्कस हिअर. आता काही कालच्यापेक्षा काही राहिलेल्या मेथड्स आहेत, आपण त्या बघूया. एक वन ऑफ द इम्पॉर्टंट मेथड or one of the important command is used to delete, how to delete the list. लिस्ट कशी डिलीट करायची. ओके, आतापर्यंत आपण लिस्ट मधले एलिमेंट डिलीट केले, एलिमेंट क्लिअर केले. म्हणजे समजा लिस्ट मधून आपण एक एलिमेंट डिलीट केलं तर रिमूव्ह वापरत होतो, किंवा लिस्ट मधून आपण सगळे एलिमेंट डिलीट करायचे तर क्लिअर वापरत होतो. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक एलिमेंट डिलीट करायचं तर आपण करत होतो. ओके, पण आपल्याला पूर्ण लिस्टच डिलीट करायची असेल तर, जसं तुम्ही ओरॅकल मध्ये काय करता, डिलीट फ्रॉम टेबल नेम. ते काय करतात, टेबलचे रेकॉर्ड सगळे डिलीट करतात. आणि टेबल डिलीट करायचं तर ड्रॉप टेबल कमांड वापरता, म्हणजे टेबल ड्रॉप होतो, टेबल डिलीट होतो. तसं तुम्हाला लिस्ट डिलीट करायची असेल तर, सो देर इज वन इम्पॉर्टंट कमांड, डेल. DEL ही जी कमांड आहे, त्या कमांडनं आपण लिस्ट डिलीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मी इथे लिस्ट तयार करतो, 10, 20, 30, 40, 50. सो दिस इज आवर लिस्ट. ओके, सो LST लिस्ट आपण तयार केली. ओके, आता ह्या लिस्ट मधलं डेल कमांड काय करते, डेल कमांड 2 पद्धतीने वापरता येते. डेल कमांड एक तर तुम्ही एक एलिमेंट डिलीट करायचं असेल तर, तुम्ही स्पेसिफिक एलिमेंट डिलीट करायचं असेल तर डेल कमांडनं तुम्ही डिलीट करू शकता, किंवा तुम्ही एंटायर लिस्ट डिलीट करू शकता, किंवा तुम्ही स्पेसिफिक रेंज ऑफ द एलिमेंट, म्हणजे तुम्हाला काही रेंजचे एलिमेंट डिलीट करायचं तर तसे पण करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल आता बघा, डेल LST ऑफ 20, सॉरी LST ऑफ what is the index number of 20? 0, 1. Okay, see now, see the LST मध्ये LST1 म्हणजे एक नंबरचा इंडेक्सचा जो एलिमेंट आहे तो डिलीट करतो. म्हणजे आपण स्पेसिफिक इंडेक्स नंबर नुसार डिलीट. आपण रिमूव्ह मेथड मध्ये पण डिलीट, एक एलिमेंट डिलीट होतो, पण रिमूव्ह मेथड मध्ये काय, वी हॅव टू रिमूव्ह द स्पेसिफिक एलिमेंट रिमूव्ह करत होतो. आता इथे इंडेक्स नंबर नुसार आपण रिमूव्ह करतो, तिथं इंडेक्स नंबर न देता आपण डायरेक्ट एलिमेंट देत होतो. दोन्हीतला फरक लक्षात घ्या, रिमूव्ह आणि डेल मधला फरक. रिमूव्ह काय करतं, रिमूव्हला पॅरामीटर म्हणून काय पास करायला लागतं, तर त्या पर्टिक्युलर एलिमेंट, म्हणजे थोडक्यात आपण LST डॉट रिमूव्ह, आणि तुम्हाला इथं पास करायची ती व्हॅल्यू, म्हणजे कुठला एलिमेंट डिलीट करायचा आहे तो आपण इथं बघा. दोन्हीतला फरक लक्षात घ्या, LST डिलीट कमांड आणि रिमूव्ह कमांड. रिमूव्ह कमांड काय करते, स्पेसिफिक एलिमेंट जी व्हॅल्यू आहे ती डिलीट करते, आणि डेल कमांड काय करते, तो जो इंडेक्स नंबर नुसार डिलीट करते. दोन्हीतला फरक लक्षात घ्या, इंडेक्स नंबर नुसार डिलीट करायचं असेल तर डेल कमांड वापरायची, आणि व्हॅल्यू नुसार डिलीट करायचं असेल तर रिमूव्ह कमांड वापरायची. सो दिस विल बी 2 डिफरंट मेथड्स, डेल आणि रिमूव्ह. ओके, आता पुन्हा आपण समजा आपण दुसरी डेलचा अजून एक यूज आहे, की वी हॅव टू रिमूव्ह एंटायर लिस्ट. सी डेल LST, मी काय केलं, डेल आणि लिस्ट नेम दिलं, म्हणजे तो पर्टिक्युलर लिस्ट ही काय होईल, डिलीट होईल. नाउ सी द, आता मी LST टाइप केलं तर काय येतंय, नेम एरर, नेम LST इज नॉट डिफाइंड. कारण का, तर इथं डेल LST केल्यामुळे ही जी लिस्ट आहे ती डिलीट झाली आहे, आणि डिलीट झाल्यामुळे ते आपल्याला रिट्राय होणार नाही, त्यामुळे आपल्याला इथं नेम एरर येते. नेम लिस्ट इज नॉट डिफाइंड, म्हणजे आपण लिस्ट पूर्ण एंटायर लिस्ट काय केली, डिलीट केली. ओके, हे लक्षात आलं. एंटायर लिस्ट वी हॅव टू डिलीट युजिंग डेल कमांड. डेल कमांडने आपण पूर्ण लिस्ट डिलीट केली. डेलचे 2 यूज लक्षात आले. समजा तुम्हाला स्पेसिफिक एलिमेंट इंडेक्स नंबर नुसार डिलीट करायचा असेल, सो यू हॅव टू यूज द डेल कमांड. ओके, अँड सेकंड वन, यू हॅव टू डिलीट एंटायर लिस्ट. लिस्टच डिलीट करायची असेल तर यू कॅन यूज द डेल आणि LST कमांड. तर यानुसार तुम्ही पूर्ण लिस्ट डिलीट करू शकता. डेलचा आता तिसरा उपयोग बघूया.
LST इज इक्वल टू, मी नवीन लिस्ट तयार करतो, 1 2 3 4 5 6 7 8 फॉर एक्झाम्पल 9. ओके, ही एक नवीन लिस्ट तयार केली. नाव सी द LST आली, तयार केली लिस्ट. ओके, आता ह्या लिस्ट मध्ये आपल्याला समजा रेंज मधले, म्हणजे समजा मला 3 पासून 6 पर्यंतचे सगळे एलिमेंट डिलीट करायचे, तर यू कॅन यूज द दिस del कमांड. सो del LST 3 चा इंडेक्स नंबर काय, 0 1 2. 2 पासून कुठपर्यंत पाहिजे, समजा 7 पर्यंत, म्हणजे 3 4 5 6 7 एवढे एलिमेंट डिलीट करायचे. म्हणजे ह्याचा 3चा नंबर इंडेक्स नंबर किती आहे, 2 आहे. 3 4 5 6 आणि 7. म्हणजे इथं शेवटचा इंडेक्स काय करायचा, n+1, म्हणजे ज्या एलिमेंट पर्यंत डिलीट करायचा आहे, ज्या इंडेक्स पर्यंत डिलीट करायचा आहे त्याच्या आधी पुढचा लिहायचा. ते लिहिला तर काय होईल, इथपर्यंत. म्हणजे 7 इंडेक्स, 6 लिहिला असता तर काय झालं असतं, 7 लिहिला असता तर 7 इथपर्यंत होणार, 6 लिहिला असता तर इथपर्यंतच एलिमेंट होणार. म्हणजे एक पेक्षा ते घ्या. 7 का लिहिलं लक्षात घ्या, इंडेक्स नंबर 7 का, तर n+1, कारण आपल्याला माहित आहे की पुढचा इंडेक्स तो कन्सिडर करत नाही, ते त्याच्यापेक्षा कमीचे व्हॅल्यू घेतो. म्हणून 2 पासून, म्हणजे 3 ते 7 आपल्याला डिलीट करायचे, तर आपल्याला इंडेक्स नंबर काय लिहावा लागेल, 3 चा इंडेक्स नंबर किती आहे, 2. 4 पण डिलीट करायचंय, 2 3 4 5 6 6 पर्यंत डिलीट करायचंय. म्हणून इथं 6 लिहून नाही चालणार, तर इथं काय लिहावं लागेल, 7 लिहावं लागेल, एक पुढचा लिहावा लागेल. नाव सी, आता इथं डेल झालं, डिलीट झालं. नाव सी LST 2 1 2 8 9, म्हणजे 3 4 5 6 हे एलिमेंट काय झाले, डिलीट झाले. हे एलिमेंट डिलीट झाले. म्हणजे डेलचा आपण 3 पद्धतीने उपयोग बघितला. एक, इंडेक्स नंबर नुसार सिंगल एलिमेंट डिलीट करणे, इंडेक्स नंबर नुसार मल्टिपल एलिमेंट डिलीट करणे, आणि यू हॅव टू डिलीट एंटायर लिस्ट. 3 पद्धतीचा यूज बघितला आपण. म्हणजे इथं आपण बघा, डेल LST1 इंडेक्स नंबर नुसार एक एलिमेंट डिलीट केला. दुसरं डेल LST म्हणजे पूर्ण एंटायर लिस्ट डिलीट केली, पूर्ण लिस्ट डिलीट करू शकतो. आणि तिसरा, आपण रेंज नुसार, म्हणजे इंडेक्सच्या रेंज नुसार स्लायसिंग मध्ये आपण वापरले, तर त्यानुसार आपण लिस्ट मधले एलिमेंट, मल्टिपल एलिमेंट आपण अशा पद्धतीनं डिलीट करू शकतो. सो दॅट इज LST, म्हणजे डेल कमांड. डेल कमांडचा यूज लक्षात आला, तर ह्या 3 पद्धतीनं डेलचा उपयोग येतात. म्हणजे मेन पद्धत काय, डेल कमांड इज यूज टू रिमूव्ह द एलिमेंट, और डेल कमांड इज यूज टू रिमूव्ह द लिस्ट. आता आपण बाकीच्या कमांड, रिमूव्ह एलिमेंट साठी आपण वेगवेगळ्या कमांड बघितल्या आहेत. एक रिमूव्ह बघितली आहे, एक पॉप बघितली आहे, आणि एक क्लिअर बघितली आहे. आता क्लिअर मध्ये आणि डेल कमांड मध्ये फरक काय, लक्षात घ्या. क्लिअर कमांड काय करते, इट कॅन डिलीट द एलिमेंट्स इन अ लिस्ट, एलिमेंट लिस्ट मधले डिलीट करते. पण डेल कमांड काय करते, इट कॅन डिलीट द एंटायर लिस्ट, लिस्ट सगळी डिलीट करते. म्हणजे डेल कमांडनं तुमची लिस्ट डिलीट होते, क्लिअर कमांडनं लिस्ट डिलीट होत नाही, तर लिस्ट मधले एलिमेंट डिलीट होतात. म्हणजे थोडक्यात हे समजा लिस्ट आहे 1 2 8 9, तर क्लिअर कमांड केली तर काय होईल, 1 2 8 9 हे सगळे एलिमेंट डिलीट होऊन लिस्ट एम्प्टी राहील. पण जर डेल कमांड वापरली तर काय होईल, इट कॅन डिलीट द लिस्ट, लिस्टच डिलीट करून टाकेल. ओके, म्हणजे थोडक्यात आपण एखादी फाईल ओपन, नोटपॅडची फाईल आहे किंवा वर्डची फाईल आहे, आणि ती वर्डच्या फाईल मधलं सगळं कंटेंट आपण काय केलं, डिलीट केलं, आणि फाईल नावाने सेव्ह केली, तर हे झालं क्लिअर कमांड. आणि ती फाईलच डिलीट केली तर ते झालं डेल कमांड. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज डेल कमांड. डेल कमांडचा यूज आपण अशा पद्धतीने 3 पद्धतीने बघितला. एक इंडेक्स नंबर नुसार एक एलिमेंट डिलीट करणं, सेकंड मल्टिपल एलिमेंट डिलीट करणं इंडेक्स नुसार, आणि तिसरा यूज लिस्ट डिलीट करणं. हे 3 यूज डेलचे बघितले. नाउ नेक्स्ट, हाऊ टू अपडेट द लिस्ट. लिस्ट अपडेट कर, आपण एलिमेंट ऍड केले. आपण कालच्या ह्याच्यात आपण काय बघितले कमांड, की अपेंड बघितलं, एक्सटेंड बघितलं, ओके, आणि आपण इन्सर्ट कमांड बघितली. ह्या 3 कमांडना आपण एलिमेंट इन्सर्ट करत होतो. पण मला जर समजा एलिमेंटची व्हॅल्यू बदलायची असेल, म्हणजे समजा इथं आता ही लिस्ट आहे 1 2 8 9, त्याच्याऐवजी 8 च्या ऐवजी मला 3 घ्यायचंय, आणि 9 च्या ऐवजी 4 घ्यायचंय, म्हणजे 1 2 3 4 अशी लिस्ट होईल. म्हणजे ही लिस्ट मधली व्हॅल्यू बघा, लिस्ट मधली व्हॅल्यू बदलायची,
लिस्ट मधली व्हॅल्यू बदलायची आहे. तर काय करायचं, तर इट सेम ऍज अ इंडेक्स. आता 8च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे, 3 पाहिजे. मग 8चा इंडेक्स नंबर किती आहे, 0 1 2. 8चा इंडेक्स आहे 2 इज इक्वल टू काय, 3 पाहिजे. आणि नंतर LST 3 इज इक्वल टू 4 पाहिजे. नाउ चेक द LST. 1 2 3 4 झालं का. तर ह्या पद्धतीने आपण लिस्ट सुद्धा अपडेट करू शकतो. म्हणजे लिस्ट मधले एलिमेंटच्या व्हॅल्यू समजा तुम्हाला बदलायचे असेल तर आपण काय करायचं, नेम ऑफ द लिस्ट इनटू स्क्वेअर ब्रॅकेट इंडेक्स नंबर आणि ती व्हॅल्यू. तर ह्या पद्धतीने आपण लिस्टची व्हॅल्यू आपण बदल करू शकतो. ओके, आता पुन्हा एकदा कन्सिडर करू की मी एक नवीन ही लिस्ट पुन्हा एकदा क्रिएट करतो LST ना. ओके, नाउ व्हॉट इज द LST. LST 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, ही आहे. म्हणजे आपण एक एलिमेंट बदलायचं असेल तर डायरेक्ट इंडेक्स नंबर देऊ शकतो. पण समजा मला असं करायचंय 4 5 6 च्या ऐवजी 10 20 30 द्यायचे. हे 3 एलिमेंट मला बदलायचे, 10 20 30. ओके, 4 च्या ऐवजी 10, 5 च्या ऐवजी 20 आणि 6 च्या ऐवजी 30 असं घ्यायचंय. तर कसं करायचं, तर तसंही करता येतं. सो LST ऑफ, आता 4चा इंडेक्स नंबर किती आहे, 0 1 2 3. नंतर 4 पासून 6 पर्यंत आहे म्हणजे 3 4 5. आता 5 घेऊन चालेल का, नाही चालणार, कारण त्याच्या पुढचा घ्यावा लागतो. म्हणून इथं 6 इज इक्वल टू 3 ते 6. म्हणजे थोडक्यात 3 ते 6 असा रेंज दिले तर काय येणार आहे, तिसरा चौथा आणि 5वा येणार आहे, 6वा येणार नाही. मग आपल्याला किती एलिमेंट अपडेट करायचे, 3. सो 10 20 आणि 30. 3 ते 6. आता इथं म्हणसाल तुम्ही 4 एलिमेंट झाले, 3 4 5 6. पण शेवटचा एलिमेंट आपण काय करतो, n-1 करतो. म्हणजे 6च्या ऐवजी काय येणार आहे, 5च येणार आहे. म्हणजे थोडक्यात 3च एलिमेंट येणार, 3 4 आणि 5 ह्या इंडेक्सचेच एलिमेंट येणार आहेत. मग किती एलिमेंट आपल्याला पास करायला लागतील, 10 20 30. अशा पद्धतीने मी पास केले. नाउ चेक द लिस्ट. 4च्या ऐवजी 10 आला, 5च्या ऐवजी 20 आला, 6च्या ऐवजी 30 झाला. म्हणजे ह्या पद्धतीने आपण लिस्ट अपडेट सुद्धा करू शकतो. म्हणजे एक एलिमेंट अपडेट करा, मल्टिपल एलिमेंट अपडेट करा. तुम्हाला किती एलिमेंट अपडेट करायचे तर त्या पद्धतीने तुम्ही अपडेट करू शकता. ओके, डेल आणि अपडेट लक्षात आलं. सी, डेल आणि अपडेट दोन कमांड. डेल कमांड बऱ्याचदा विचारली जाऊ शकते, कशा पद्धतीने डेल कमांड यूज केली जाते. जर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेल अँड रिमूव्ह, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेल अँड क्लिअर. लक्षात घ्या, डेल आणि रिमूव्ह जर विचारलं तर काय फरक आहे, डेल अँड रिमूव्ह दोन्ही एकच एलिमेंट डिलीट करतात. पण फरक दोन्ही मध्ये काय, रिमूव्ह मध्ये आपण पॅरामीटर म्हणून स्पेसिफिक व्हॅल्यू पास करतो, पण डेल मध्ये आपण पॅरामीटर किंवा त्याला डेलला आपण काय पास करतो, इंडेक्स नंबर पास करतो. हा फरक आहे. ओके, म्हणजे इंडेक्स नंबर नुसार डिलीट करायचं असेल तर डेल आणि व्हॅल्यू नुसार डिलीट करायचं असेल तर रिमूव्ह. ओके, हा फरक आहे. किंवा डेल आणि क्लिअर मधला फरक काय, क्लिअर मध्ये सगळे एलिमेंट डिलीट करतात, लिस्ट आहे तशी राहते. पण डेल कमांड काय करते, एंटायर लिस्ट विल बी डिलीटेड, सगळी लिस्टच डिलीट करतात. हा फरक आहे. आणि अपडेशन कसं करायचं, तर ऍज युज्युअल आपण जसं अरे मध्ये करतो त्या पद्धतीनं नेम ऑफ द लिस्ट, नेम ऑफ इंडेक्स नंबर इज इक्वल टू व्हॅल्यू. नवीन व्हॅल्यू काय तुम्हाला असाइन करायची आहे ती व्हॅल्यू तुम्ही इथं असाइन करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही अपडेट करू शकता. सो दिस इज आवर अपडेट कमांड. म्हणजे डेल आणि अपडेट हे आपण इथं बघितलं. ओके, लक्षात आलं डेल आणि अपडेट कसं आहे. नाउ नेक्स्ट पार्ट, आता आपण काय करूया की लिस्ट मेंबरशिप कशी चेक करायची. लिस्ट मधली मेंबरशिप म्हणजे आपण मेंबरशिप ऑपरेटर बघितले, इन आणि नॉट इन, हे दोन मेंबरशिप ऑपरेटर आहेत. ओके, हे ऑपरेटर्स मध्ये आपण शिकलेलो आहे. मागच्या 2-3 लेक्चर पूर्वी आपण जे ऑपरेटर शिकलो त्या ऑपरेटर मध्ये जसं सी मध्ये वेगवेगळे ऑपरेटर आहे, अरिथमेटिक ऑपरेटर आहे किंवा शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे किंवा कंपॅरिझन ऑपरेटर आहे. तसं याच्यामध्ये आपल्या पायथॉन मध्ये एक नवीन टाईपचे ऑपरेटर आहे, एक त्याला म्हणलं जातं मेंबरशिप ऑपरेटर. तर मेंबरशिप ऑपरेटर दोन आहेत. पहिला मेंबरशिप ऑपरेटर आहे इन आणि दुसरं आहे नॉट इन. हे दोन मेंबरशिप ऑपरेटर आपण पायथॉन मध्ये वापरतो, इन आणि नॉट इन. इनचा अर्थ काय, वेदर दॅट पर्टिक्युलर एलिमेंट इज अवेलेबल ऑर नॉट. जर तो म्हणजे मी समजा एखाद्या लिस्ट मधला एलिमेंट आहे का नाही चेक करायचंय,
तर मी इन ऑपरेटर किंवा नॉट इन ऑपरेटर वापरू शकतो. जर मला हे आता इन काय करेल की जर तो ती व्हॅल्यू त्या लिस्टमध्ये अवेलेबल असेल तर ट्रू दिसेल, नसेल तर फॉल्स दिसेल. आणि नॉट इन त्याच्या उलट, म्हणजे जर अवेलेबल असेल तर फॉल्स होईल आणि अवेलेबल नसेल तर ट्रू होईल. ओके, आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो कशा पद्धतीने इन आणि नॉट इन वापरलं जातं बघा. सी, मी काय करतो 10 इन LST, ह्याचा अर्थ काय बघा. 10 इन LST, 10 हे LST ह्या लिस्ट मध्ये आहे का, असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. 10 इन LST, 10 हे लिस्ट मध्ये आहे, सो इट विल बी ट्रू आलं. समजा मी काय केलं 40 इन LST, आता 40 ह्या लिस्ट मध्ये आहे का, नाहीये, तर आउटपुट काय येईल, फॉल्स येईल. ओके, म्हणजे हे इन ऑपरेटर काय करतं की ती पर्टिक्युलर एलिमेंट किती पर्टिक्युलर व्हॅल्यू त्या लिस्टची किंवा त्या टपलची किंवा त्या सिक्वेन्सचा मेंबर आहे का नाही हे चेक करायचं काम करतं. ओके, सो दॅट इज मेंबरशिप ऑपरेटर इन. आणि नॉट इन त्याच्या उलट, मग आता मी काय करतो 10 नॉट इन LST असं लिहिलं तर इथं काय होईल, 10 लिस्ट मध्ये आहे का, असेल तर फॉल्स येईल, नसेल तर ट्रू येईल. बघा, फॉल्स आहे म्हणजे निगेटिव्ह केलं, जे इनपुट येईल 10 इन लिस्ट ह्याचं ट्रू आलं आणि ट्रूचं निगेटिव्ह काय, फॉल्स आलं. म्हणजे हा जो पार्ट आहे इन, आता इथं बघा 10 इन LST आपण वर लिहिली आहे कमांड, आणि त्याचं जे आउटपुट येते ते नॉट केलं, निगेटिव्ह केलं थोडक्यात, म्हणजे नॉट केलं, सो दॅट विल फॉल्स. आणि हे आता 40 साठी आपण तसं लिहिलं तर 40 नॉट इन LST, सो इट विल बी ट्रू. कारण का 40 हे लिस्ट मध्ये नाही ना, मग ट्रू दाखवलं त्यानं. जर असतं तर फॉल्स दाखवलं असतं. तो इन आणि नॉट इन हा फरक आहे. ओके, इन आणि नॉट इन ह्या पद्धतीने आपण वापरू शकतो. सो दिस इज मेंबरशिप ऑपरेटर, त्याला म्हणलं जातं मेंबरशिप. तर मेंबरशिप ऑपरेटर काय करतं, वेदर दॅट पर्टिक्युलर एलिमेंट और दॅट व्हॅल्यू इज अवेलेबल इन लिस्ट ऑर नॉट, सिक्वेन्स मध्ये ती व्हॅल्यू आहे का नाही ह्याचं चेक करायचं काम. मग तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे, असेल तर ट्रू पाहिजे असेल तर इन वापरा, फॉल्स पाहिजे असेल तर नॉट इन वापरा. ज्या पद्धतीने तुम्ही वापरायचंय त्या पद्धतीने वापरू शकता. ओके, सो दिस इज आवर मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर लक्षात आलं. नाऊ नेक्स्ट इटरेशन. आता हे लिस्ट मधली आपण व्हॅल्यू घेतली, ह्या सगळ्या व्हॅल्यू आहे, हे आपल्याला प्रिंट करायच्यात. एक जसं आपण फॉर लूप अरेची व्हॅल्यू फॉर लूप मधनं प्रिंट करतो का नाही, तसं आपल्याला इथं आपल्याला प्रिंट करायचंय. तर कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला फॉर लूप वापरावे लागतं. ओके, त्याला काय म्हणलं जातं, इटरेशन. ओके, जसं आपण सी मध्ये किंवा C++ मध्ये लूप वापरतो, लूप म्हणजेच इटरेशन आहे. तर ही लिस्ट कशी आपल्याला इटरेट करायची आहे किंवा लिस्टच्या व्हॅल्यू कशा प्रिंट करायच्या लूप काढून. आता इथं डायरेक्ट प्रिंट होतात, आपण जर लिस्ट कमांड दिली तर डायरेक्ट प्रिंट होतात, पण आपल्याला एक एक व्हॅल्यू प्रिंट करायची. तर कशा पद्धतीने करता येईल, तर आपण त्यासाठी पण आपण एक सिंपल टेक्निक वापरू शकतो. ओके, आपण दुसरं एक महत्वाचं, समजा मी, ठीक आहे, आपण फॉर लूप वापरू. फॉर नंबर इन LST, काय लिहिलंय बघा, फॉर नंबर इन LST, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती नंबर मध्ये येणार आणि ती लिस्ट मधली एक एक व्हॅल्यू येणार. आणि इथं काय करू, प्रिंट नंबर, नंबर प्रिंट केला. आपण काय केलं, फॉर नंबर इन LST, नंबर म्हणजे एक व्हेरिएबल आहे, कुठला पण घेऊ शकता तुम्ही, व्हॅलिड आयडेंटिफायर हा व्हेरिएबल आहे. इन LST म्हणजे ह्या लिस्ट, म्हणजे इथं ही इन ऑपरेटर मेंबरशिप ऑपरेटर आहे. म्हणजे काय करेल, जसं इथं 40 इन LST वापरलं नाही, तसं नंबर इन LST. मग इथं काय करतं की LST मधून पहिला नंबर घेतं 1 आणि तो इथं नंबरला प्रिंट करतं. परत LST मधून दुसरा घेतं, तिसरा घेतं, चौथा घेतं, पाचवा, अशा पद्धतीने सगळे एलिमेंट घेतं आणि इथं नंबरला पास करतं, प्रिंट करतं. दिस इज आवर इटरेशन, ह्याला म्हणलं जातं इटरेशन म्हणलं जातं. ओके, म्हणजे एक एक एलिमेंट कशा पद्धतीने. समजा मला काय करायचंय, आता आपण परत एकदा लिस्ट पहिली आहे ती घेऊया, 1 2 3 5 ची. ओके, नाव सी, आपण ही लिस्ट घेतली. ओके, आता मला काय करायचंय की प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय, 2 न मल्टिप्लाय करायचंय. तर काय होईल, समजा मी असं केलं LST मल्टिप्लाय बाय 2, व्हॉट इज द आउटपुट, काय आउटपुट आलं बघा.
जर मल्टिपल ऑपरेटर किंवा स्टार ऑपरेटर मी जर लिस्टला वापरलं तर काय होतं, इट विल बी रिपीट द लिस्ट. लक्षात घ्या, तुम्ही 2 लिहिलं 2दा येणार, 3 लिहिलं 3दा लिस्ट येणार, 4 लिहिलं 4दा येणार. म्हणजे LST इंटू 4 लिहिलं तर हे काय होईल, 4दा लिस्ट प्रिंट होईल. म्हणजे एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक, अशा पद्धतीने. जसं इथं LST इंटू 2 लिहिलं, सो 1 2 3 4 5 8 9, पुन्हा 1 2 3 4 5 टू 9, अशा पद्धतीने. म्हणजे स्टार ऑपरेटर काय करतं, रिपिटेशन करतं. स्टार ऑपरेटर रिपिटेशन करतं. मग मला मल्टिप्लिकेशन पाहिजे, म्हणजे आपल्याला आउटपुट कशी पाहिजे, 1च्या ऐवजी 2 यायला पाहिजे, 2च्या ऐवजी 4 यायला पाहिजे, 3च्या ऐवजी 6 यायला पाहिजे, 4च्या ऐवजी 8 यायला पाहिजे, 5च्या ऐवजी 10 यायला पाहिजे. म्हणजे मल्टिप्लाय, एलिमेंटला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. मग त्या ठिकाणी मी काय करू शकतो, की सेम इथं फॉर वापरून, आता इथं बघा LST आपली काय आहे, हे आहे. सो फॉर नंबर इन LST कोलन, नंतर प्रिंट नंबर इंटू 2 आणि मग इनपुट केलं ते बघा 2 4 6 8 10 12 आलं का. म्हणजे ह्या प्रत्येक एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या, हे स्टार ऑपरेटरचं एक्झाम्पल विचारलंय, ऑब्जेक्टिव्हला विचारलंय. सपोज लिस्ट दिली असेल, लिस्ट ABC किंवा 1 2 3 आणि LST इंटू 2, व्हॉट इज द आउटपुट ऑफ द कोड. आउटपुट ऑफ द कोड काय, तर लिस्ट काय होणार, म्हणजे तुम्हाला असं विचारलं जातं, समजा लिस्ट 1 इज इक्वल टू 1 किंवा 10 20 30 असं विचार असेल, आणि व्हॉट इज द आउटपुट ऑफ लिस्ट 1 इंटू 2, आउटपुट काय येईल, 10 20 30 10 20 30 आलं 10 20. किंवा जसं तुम्ही इथं लिहिचाल लिस्ट 1 इंटू 3 लिहिलं तर काय होईल, 10 20 30 10 20 30 10 20 30 3दा रिपीट होईल. ओके, तर ह्या पद्धतीने लक्षात घ्या. 2 गोष्टी लक्षात आल्या. नाऊ सी हिअर, आता हे म्हणजे आपलं ऑपरेटर स्टार ऑपरेटर वापरल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला डिस्प्ले होतं रिझल्ट. ह्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट डिस्प्ले होतो. म्हणजे स्टार ऑपरेटर काय होतं, रिपीटेशन करतं. ओके, आता आपण जर तुम्हाला मल्टिप्लाय 2 करायचं तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, आता मी दुसरी एक लिस्ट लिहितो, लिस्ट 1. ठीक आहे, आपण लिस्ट 1 आपण लिहिले 10 20 30. नाऊ LST प्लस लिस्ट 1, व्हॉट इज द आउटपुट, काय येतंय बघा. LST आपली काय आहे, सी हिअर, दिस इज LST अँड लिस्ट 1 हे आहे. आता ह्या दोन्हीची बेरीज केली तर काय होत आहे, लिस्ट 1 प्लस LST काय, व्हॉट इज द आउटपुट, काय झालं आउटपुट बघा. दिस 2 लिस्ट आर कॉनकॅट, एकत्र झाल्या, एक झाल्या. दोन्ही लिस्ट काय झाल्या, एक झाल्या. म्हणजे 10 20 30 आधी आलं आणि नंतर पुढच्या लिस्टचे एलिमेंट पुढे गेले. म्हणजे जर अरिथमॅटिक ऑपरेटर लिस्ट मध्ये वापरलं तर ह्या पद्धतीने ऑपरेशन्स होतात. अरिथमॅटिक ऑपरेटर ह्या लिस्ट मध्ये वापरलं तर ह्या पद्धतीनं ऑपरेशन्स होतात. मी उलट लिहिलं तर काय होईल, उलटे येईल, LST प्लस लिस्ट 1, या पद्धतीने रिझल्ट येईल. म्हणजे अरिथमॅटिक प्लस आणि स्टार वापरलं तर काय होतं, सो दिस इज आवर आउटपुट. मग आपण पुढे आपण एक अजून बघूया, काय आपण एक एक्सपेरिमेंट करू ना. इथं लिस्ट 1 मायनस घेतलं तर काय होतंय बघूया. सो व्हॉट इज दिस मायनस, काय येतंय, सो दिस विल बी शोन द एरर, टाइप एरर अनसपोर्टेड. कारण फक्त प्लस आणि स्टार हे दोनच ऑपरेटर आपल्याला त्या लिस्टवर डायरेक्ट वापरता येतात. जर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन वापरायचं असेल तर तुम्ही एलिमेंट बाय एलिमेंट सबस्ट्रॅक्शन करू शकता. मग त्यासाठी फॉर लूप मधून इटरेशन करायचं, म्हणजे एकमेका इटरेशन केलं, म्हणजे इथं फॉर लूप वापरलंय, ह्या फॉर लूप मध्ये इटरेशन जसं केलंय तशा पद्धतीने इटरेशन करून तुम्ही त्याचं सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय असेल ते करू शकता. म्हणजे एकमेकाचे एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन काय असेल तर त्या पद्धतीने करू शकता. ओके, प्लस आणि स्टार ऑपरेटर हे कसं लिस्ट मध्ये कसं वापरलं जातं बघा, लक्षात घ्या. जर प्लस वापरलं तर तुम्हाला काय होईल, 2 लिस्ट कॉनकॅट होतील. स्टार वापरलं तर 2 लिस्ट मध्ये रिपीटेशन म्हणजे लिस्टचं रिपीटेशन होईल. स्टार वापरलं तर 2 3 4 5 काय असेल तर ते रिपीटेशन होणार आहे. सो दिस इज अवर अरिथमॅटिक ऑपरेटर ऑन अ लिस्ट मध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर अशा पद्धतीनं वर्क होतात. हा पार्ट लक्षात आला बघा. याच्यामध्ये आज आपण कुठल्या कमांड शिकलो,
आज पहिले डिलीट कमांड शिकलो. सो डेल कमांड, ही डेल कीवर्ड न कमांड. तर डिलीट कमांड दोन पद्धतीने वर्क होते. एक, यू कॅन डिलीट द स्पेसिफिक एलिमेंट और यू कॅन डिलीट द एंटायर लिस्ट. समजा एक एलिमेंट किंवा मल्टिपल एलिमेंट डिलीट करायचं असेल तर डेल कमांडनं तुम्ही डिलीट करू शकता. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं की डेल कमांड युजेस द इंडेक्स नंबर वापरतं डिलीट करण्यासाठी आणि रिमूव्ह कमांड डायरेक्ट एलिमेंट वापरतं. ओके, हा फरक आहे. तसं दुसरी गोष्ट, डेल कमांड इज यूज टू डिलीट एंटायर लिस्ट पूर्ण डिलीट करण्यासाठी डेल कमांड वापरली जाते. तर हे दोन डेल कमांडचा यूज बघितला. त्यानंतर आपण पुढे काय बघितलं, हाऊ टू अपडेट द लिस्ट. अपडेट कसं करायचं, कारण ही लिस्ट इम्युटेबल आहे त्यामुळे तुम्ही अपडेट करू शकता. लक्षात घ्या, लिस्ट आपण अपडेट का करू शकतो, बिकॉज लिस्ट इज अ म्युटेबल ऑब्जेक्ट. म्युटेबल आहे, चेंज होऊ शकते. आता आपण पुढे जो शिकणार आहे टप्पल मध्ये, तर त्यामध्ये आपल्याला करता येत नाही. ते कसं करता येत नाही, काय नाही, ते आपण पुढच्या टप्पल मध्ये आपण बघूया. पण सध्या लिस्ट मध्ये आपण ही महत्वाची गोष्ट आहे, लिस्ट इज अपडेटेबल. म्युटेबल असल्यामुळे तुम्ही त्याच्यातली व्हॅल्यू अपडेट करू शकता. मग अपडेट कसं करायचं, तर एक एलिमेंट अपडेट करायचं असेल तर डायरेक्ट इंडेक्स नंबर इज इक्वल टू ती व्हॅल्यू, अशा पद्धतीने तुम्ही अपडेट करू शकता. किंवा मल्टिपल एलिमेंट अपडेट करायचं असेल तर कोलन स्लायसिंग ऑपरेटर वापरून त्या पद्धतीनं तुम्ही अपडेट करू शकता. फक्त लक्षात घ्यायचं की स्टार्टिंग एलिमेंट कुठला अपडेट करायचा आहे त्याचा इंडेक्स, आणि एंड नंबर कुठला वापरायचा आहे त्याच्या नंतरचा, त्याच्या पुढचा इंडेक्स वापरायचा. म्हणजे जर तुम्हाला 3 एलिमेंट हे करायचं असेल तर 3 ते 6 घ्यावं लागेल. 4 असेल तर 7 घ्यावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे जो इंडेक्स स्टार्टिंग इंडेक्स आहे तिथून बघा आपल्याला 3 एलिमेंट अपडेट करायचे आणि 3 पासून चालू करायचे, तर काय येणार, 3 + 3 6 येणार. 4 एलिमेंट अपडेट करायचे, 3 + 4 तो इंडेक्स नंबर घ्यायचा. लक्षात घ्या, म्हणजे किती एलिमेंट अपडेट करायचे, हे 3 एलिमेंट. सो हे 3 अधिक हे 3 किती झालं, 6. इथं 6 आल्या. समजा तुम्हाला 4 एलिमेंट अपडेट करायचे, तर हे 4 + 3 7 येईल, ते इथं लिहा. तर अशा पद्धतीने एवढं फक्त लक्षात घ्यायचं. तर अशा पद्धतीने मल्टिपल एलिमेंट अपडेट करू शकता. नेक्स्ट आपण मेंबरशिप ऑपरेटर चेक केलं. देर आर 2 मेंबरशिप ऑपरेटर, वन इज इन आणि अनदर वन इज नॉट इन. ओके, दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहेत. इन म्हणलं की मेंबरशिप आहे तर ट्रू कसे असेल, नसेल तर फॉल्स देईल. आणि नॉट इन त्याच्या उलट, जर मेंबर असेल तर फॉल्स देईल, मेंबर नसेल तर ट्रू देईल. सो दिस इज इन आणि नॉट इन. फरक लक्षात घ्या. इन मध्ये काय होतंय, इन मध्ये जर मेंबर असेल, इन मध्ये इफ मेंबर देन इट रिझल्ट ट्रू. आणि नॉट इन मध्ये काय होतं बघा, नॉट इन मध्ये इफ मेंबर रिझल्ट फॉल्स. दोन्हीतला अपोजिट आहे. ओके, म्हणजे जर मेंबर असेल, इफ मेंबर असेल तर नॉट इन फॉल्स दाखवेल आणि इन ट्रू दाखवेल. तर हे फक्त लक्षात ठेवायचं. सो इन आणि नॉट इन हे 2 ऑपरेटर आहेत, त्याला कॉल मेंबरशिप ऑपरेटर म्हणलं जातं. ओके, नंतर इटरेशन आपण बघितलं. इटरेशन कसं बघितलं, फॉर लूप न वापरलं, फॉर नंबर इन लिस्ट. बघा, जर सी मध्ये असतं तर फॉर आय इज इक्वल टू, आय इज लेस दॅन इक्वल टू, म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर लिस्टची लेंथ फाइंड करावी लागली असते. तशा पद्धतीनं आपल्याला करता येतं. ही सिंपल, फक्त फॉर नंबर इन आपण घेतलं. म्हणजे आता ही जी लिस्ट आहे आपण LST आपण घेतली. ओके, सो LST ही आहे. आता ही आपण कसं वापरणार, फॉर नंबर इन LST आणि प्रिंट नंबर, ह्या पद्धतीने आपण प्रिंट केलं. ओके, आता आपण जे सी मध्ये फॉर लूप वापरतो त्या पद्धतीने आपल्याला कसं करायचं, म्हणजे फॉर आय इन रेंज 1, लेंथ ऑफ LST. ओके, आणि मग इथं प्रिंट LST ऑफ आय. ओके, बघा आता इथं 1 पासून आपण चालू केलं. सो आय इज रेंज इंटू 1. आता इथं आपल्याला ऍक्च्युअली 0 पासून चालू करायला पाहिजे होतं, कारण का इंडेक्स नंबर स्टार्ट विथ 0, त्यामुळे इथं आपण डायरेक्ट बाय डिफॉल्ट असं लिहूया. ओके, बघा आता हे दोन्ही पण पद्धतीने आहे. फॉर नंबर इन लिस्ट
प्रिंट नंबर, आणि इथं आपण जे इंडेक्स नंबर नुसार प्रिंट केला फॉर आय इन रेंज लेंथ ऑफ LST, म्हणजे ह्याचा रेंज म्हणलं की इथं स्टार्ट विथ 0 आणि लेंथ ऑफ LST किती येणार आहे, त्या पर्टिक्युलर ह्याची लेंथ किती आहे, ओके, त्या लिस्टची लेंथ किती आहे तेवढं 9 पर्यंत. सो इट विल बी 9 येईल, म्हणजे 0 to 9. म्हणजे हे रेंजच्या ऑपरेटर वर कसं होणार आहे, इट विल बी 0 to 9. 0 to 9 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8, ओके, 8 पर्यंत घेणार. सो इट विल बी 0 to 9 हे सगळे एलिमेंट डिस्प्ले होईल. ओके, तर ह्या पद्धतीने आपण इंडेक्स नंबर नुसार सुद्धा प्रिंट करू शकतो, आणि दुसरं जे आपण घेतलेलं आहे विदाउट इंडेक्स नंबर त्यानुसार सुद्धा हे प्रिंट करू शकतो. म्हणजे डायरेक्ट फॉर नंबर इन LST प्रिंट नंबर केला तर डायरेक्ट इथं इटरेटिव्ह ऑपरेटर वापरलं जातं, हे इटरेटिव्ह ऑपरेटर वापरलं जातं. आणि इथं आपण काय केलं की आपण एक्सप्लिसिटली इटरेशन तयार केलं, म्हणजे आपण इंडेक्स नंबर, इथे इंडेक्स नंबर दिलाय का पहिल्या लूप मध्ये, ह्या ठिकाणी आपण इंडेक्स नंबर काय दिलाय का नाही, हे ऑटोमॅटिक टोकन इनबिल्ट इटरेटर वापरतो. इनबिल्ट इटरेटर इनबिल्ट आहे त्यात, म्हणजे तो ऑटोमॅटिक इंडेक्स असाइन करतो आणि तो एक 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 रिट्राईव्ह करतो. पण ह्या इथं आपण काय केलंय, आपण स्पेसिफिकली मेन्शन केलंय आय इन रेंज 0 to n, दॅट इज n. इथं आता आपल्या केसमध्ये 9 आहे. मग प्रिंट LST ऑफ 0, LST ऑफ 1, लिस्ट 1 0, लिस्ट 0 0, लिस्ट 1, लिस्ट 2, लिस्ट 3, आपण इंडेक्स नंबर पास केला. ओके, तर हा फरक आहे. तर तिथे इनबिल्ट इटरेटर वापरलाय, तिथं आपण एक्सप्लिसिटली इटरेटर वापरलाय. म्हणजे इथं आपण तिथे इनबिल्ट जे इंडेक्स नंबर आहे तो तिथं असाइन केलाय, आणि इथं आपण स्पेसिफिकली मेन्शन केलंय. सो दिस विल बी डिफरन्स बिटवीन लिस्ट, दोन्ही इटरेशन मधला फरक आहे. लक्षात आला हे दोन्हीतला फरक? हॅलो हॅलो, हो सर. हा, लक्षात आलं ना फॉर लूप कशा पद्धतीने वापरायचं आहे? हो. ठीक आहे, आता पुढचा एक पार्ट आहे हाऊ टू क्रिएट द लिस्ट युजिंग द कंप्रेसिव्ह टेक्निक. एक नवीन टेक्निक वापरलं जातं, लिस्ट क्रिएट युजिंग द कंप्रेसिव्ह, न्यू वे टू क्रिएट द लिस्ट. नवीन पद्धत आहे की लिस्टची क्रिएट करण्याची. समजा मला अशी लिस्ट तयार करायची विच इज अ स्क्वेअर ऑफ 1 to 10 नंबर. ओके, मी काय म्हणतोय बघा, वी कॅन क्रिएट द लिस्ट विच आर स्क्वेअर ऑफ और विच आर इवन नंबर ऑड नंबर असं काही असेल, ओके, किंवा स्क्वेअर ऑफ किंवा मल्टिप्लाय बाय 2 असं पण म्हणू. तर आपण जसं मगाशी घेतलं फॉर, आता नंबर इन रेंज मी 10 घेतलं. ओके, आता इथं काय घेतलं बघा, आणि प्रिंट नंबर इंटू 2 घेतलं. आता ह्याचं आउटपुट काय येतंय बघा, म्हणजे स्टार्ट विथ 0. होय, फॉर नंबर इन रेंज 10, फॉर नंबर इन रेंज 10. बघा मी काय घेतलं, नंबर घेतला इन रेंज 10 म्हणजे 10 पर्यंत घेतला. तर इथं स्टार्ट विथ 0 झालं आणि 10 म्हणलं की एंड विथ 9 झालं. मग मल्टिप्लाय बाय 2 केलं, नंबर इंटू 2, तर 2 न मल्टिप्लाय प्रत्येक ह्याला होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे केलं. पण ह्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट वापरावं लागतं, मल्टिपल स्टेटमेंट वापरावे लागतात, किंवा हेच लूप आपण वेगळ्या पद्धतीने लिहूया. आपण इथे फॉर नंबर इंटू आपण 1 पासून चालू करू, आणि आपण 11 म्हणजे 2 चा पाडा तयार करायचा आहे. तर आपण 11 पर्यंत घेतलं. आता इथे बघा काय आउटपुट आहे. सो 2 4 6 8 10, आता हे 2 चा पाडा झाला. पण ही जर हे एक एक नंबर सेपरेट झाला, आपल्याला लिस्ट तयार झाली आहे काही नाहीये. तर ती लिस्ट कशी तयार करायची ह्या आपण इथं बघणार आहे. तर कशा पद्धतीने बघा, ती LST3 is equal to x star 2 for I in range 1 to 11. ठीक, मी काय केलं बघा, सॉरी इथं आपण व्हेरिएबल चुकीचा वापरला. फॉर एक्स इंटू 2 लिहिलंय म्हणजे इथं आपल्याला एक्सच लिहावं लागेल. आउटपुट चेक करूया. ठीक, LST3 बघा, हा जो आउटपुट आलं 2 4 तेच इथं पाडा तयार झाला. आता ही जी टेक्निक आहे ह्याला म्हणलं जातं लिस्ट कंप्रेशन, कंप्रेसिव्ह लिस्ट, म्हणजे न्यू वे टू जनरेट द लिस्ट.
लिस्ट कशा पद्धतीने आहे ते बघा, लक्षात घ्या काय केलंय. इथं मी लूप वापरलं, फॉर एक्स इन रेंज. आता इथं काय होईल, एक्स ची व्हॅल्यू असेल, मग आपण पुढे प्रिंट लिहितो ना, तर त्याच्याऐवजी इथं फॉरच्या आधी ते लिहिलं एक्स इंटू टू. म्हणजे हे जे प्रिंट नंबर इंटू टू लिहिलंय की नाही, त्याच्याऐवजी मी इथं एक्स इंटू टू. एक्स का, इथं नंबर घेतला म्हणून इथं नंबर घेतला, इथं एक्स घेतला तर एक्स इंटू टू झालं असतं. म्हणजे फॉर नंबर इन रेंज 1 to 11, जसं इथं हे लिहिलेलं आहे तेच, फॉर एक्स इन रेंज 1 to 11, आणि ही एक्स ची व्हॅल्यू मल्टिप्लाय होणार आहे, तर इथं मी घेतलं एक्स इंटू टू. म्हणजे एक्स ला 2 न मल्टिप्लाय केलं. ओके, जे आउटपुट येईल ती कशात तयार केले, लिस्ट मध्ये. बघा इथं स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलंय का, म्हणजे ही एक एक व्हॅल्यू घेईल आणि ते लिस्ट तयार करत जाईल. म्हणजे थोडक्यात ह्याचं वर्किंग होतं कसं बघा, पहिला हे इथं हे एक्झिक्यूट होत असतं आणि नंतर पुढे येतं. मग फॉर एक्स इन रेंज, रेंज मध्ये पहिली व्हॅल्यू काय 1 आहे, एक्स मध्ये काय येणार 1 येणार. 1 आले की इथून पुढे इथं येणार 1 इंटू टू, काय होईल 2. 2 इथं लिस्ट मध्ये ऍड करेल. परत पुढची व्हॅल्यू घेईल, रेंज आहे म्हणजे 1 नंतर पुढची व्हॅल्यू 2 येईल, मग एक्स मध्ये इथं 2 येईल, मग इथं परत इथून परत एक्स इंटू 2 येईल. सो दिस विल बी वर्किंग. म्हणजे 2 इंटू 2 4, इथं 4 येईल. नंतर पुढे एक्स ची व्हॅल्यू एक ने इन्क्रीमेंट होईल, इन्क्रीमेंट झाली 3 झाली, तर इथं ती व्हॅल्यू एक्स मध्ये येईल, ही 3, आणि इथून 3 व्हॅल्यू परत इथं येईल. सो 3 इंटू 3 इंटू 2 6. नंतर परत इथून कुठं जाईल, इकडे जाईल. इकडे गेल्यानंतर पुन्हा इथं चेक करेल की 6 ही व्हॅल्यू 11 पेक्षा लहान आहे का, असेल तर मग पुढचं इन्क्रीमेंट, सॉरी 3, एक्स ची व्हॅल्यू 3 आहे ना, 3 हे 11 पेक्षा लहान आहे का, येस असेल तर मग पुढची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. म्हणजे पुढची व्हॅल्यू काय झाली 4 झाली, मग इथं परत एक्स इथं 4 आला, 4 झाल्यानंतर 4 इथं परत येणार एक्स इंटू 2, म्हणजे 4 इंटू 2 8 झालं, 8 आलं. परत इथून पुढे इथं येणार, इथं आलं, इथं आता पुढची व्हॅल्यू काय येईल 5 येईल. 5 हे 11 पेक्षा लहान आहे का, येस, कंडिशन सॅटिस्फाय. मग 5 व्हॅल्यू एक्स मध्ये येईल आणि एक्स ची व्हॅल्यू पुन्हा इथं एक्स इंटू 2 ला येईल, एक्स इंटू 2 ला येईल. म्हणजे एक्स इंटू 2 म्हणजे थोडक्यात काय 5 इंटू 2, म्हणजे 5 दुनी 10 येईल. पुन्हा अशा पद्धतीने कंटिन्युअस होत जाईल. आणि हे एकदा 10 झालं, एक्स इक्वल टू 10, 11 पेक्षा लहान आहे 10, सो एक्स इक्वल टू 10 होईल. मग 10 इंटू 2 20 येईल. मग नंतर पुन्हा इथं येईल, पुन्हा इथं आल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू काय येईल 10 नंतर 11 होईल. 11 हे 11 पेक्षा लहान आहे का, नाही, कंडिशन फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाली की इथून बाहेर पडेल. म्हणजे ही लिस्ट आपली जनरेट झाली. सो दिस इज लिस्ट कंप्रेशन टेक्निक. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा लूप वापरलं जातं आणि नंतर त्याचं जे ऑपरेशन आहे ते इथं लिहिलं जातं. सो दिस इज आवर एक्झाम्पल, लिस्ट कंप्रेशन एक्झाम्पल. लक्षात आलं, लिस्ट कंप्रेशन हे एक माहितीसाठी असावं म्हणून, कारण कधी कधी ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. सो व्हॉट इज द लिस्ट कंप्रेशन टेक्निक, इट कॅन ऑटोमॅटिकली जनरेट द लिस्ट युझिंग द लूप. लूप नुसार लिस्ट जनरेट केली जाते. मग तुम्हाला समजा सिंपल 1 to 10 ची लिस्ट तयार करायची आहे, तर सिंपल आहे, 1 to 10 ची लिस्ट कशी करणार, लिस्ट कंप्रेशन ना कशी करणार बघा.